2026च्या एक्झामची सुरुवात आयोगानं दिलेला शब्द जसा आहे तसा पाळलेला आहे. जे की डिसेंबर मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट काढतो म्हणलेले आहेत त्यानुसार डिसेंबर महिन्याच्या अखेरीस हे ऍडव्हर्टाइजमेंट आलेले आहे. भले या ठिकाणी जागेची संख्या जरी आपल्याला कमी दिसत असली तरी सुद्धा पुढे ह्या जागा वाढतात. हा राज्यसेवेचा इतिहास आहे आणि म्हणून एवढ्याच जागा आहेत आणि ह्याला मी तयारी करू का नको करू अशा कन्फ्युजन मध्ये तुम्ही थांबू नका. राज्यसेवेची तयारी करताय तर अभ्यासाला सुरुवात करा, का तर राज्यसेवेच्या ह्या जागा नक्कीच वाढत असतात. आता सध्याचा जो मुद्दा आहे तो मुद्द्याला आपण बघूया की जसं की सामान्य प्रशासन विभाग आहेत ह्याच्या जवळजवळ 79 जागा आणि महसूल व वन विभागाच्या यामध्ये महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवेच्या 8 अशा टोटल 87 जागेच्या साठी सध्याची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. आता यामध्ये लक्षात घ्या ह्याचा अर्ज सादर करायचा कालावधी हा 31 डिसेंबरला सुरुवात होईल 20 जानेवारी पर्यंत आणि याची जी परीक्षा आहे ही 31 मे 2026 ला आहे. म्हणजे आपल्या हातात परीक्षेसाठी भरपूर वेळ आहे. आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर सामान्य प्रशासन विभागामध्ये ज्याला आपण उपमुख्य कार्यकारी अधिकारी गट विकास अधिकारी अर्थात याची 13 पद आलेली आहेत. सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त लेखाची 32 पद आहेत. त्याच्याबरोबर आपण पाहतो की सहाय्यक गट विकास अधिकारी असिस्टंट बीडीओची 30 पद आहेत. उद्योग अधिकारी टेक्निकल पद आहे ह्याला आपण पाहतो 4 पद आहेत आणि याच्याबरोबर महाराष्ट्र पशुवैद्यकीय विभागाची 8 पद आहेत. आता यामध्ये आपण पाहतो की वय वर्ष 38 पर्यंत फॉर्म भरू शकता. 18-19 वयानंतर फॉर्म भरता येतो ग्रॅज्युएशन झाल्यानंतर, तर ते 38 वयापर्यंत ओपन कॅटेगरी, मग इतर कॅटेगरी 43 वर्ष अशा प्रकारचा इथं मुद्दा आहे. माजी सैनिक आणीबाणी यांच्यासाठी हे वय आहे ते वेगवेगळं आहे 43 वर्ष धरून चला. त्यानंतर जर आपण पाहायचं झालं तर ह्यामध्ये राज्यसेवेच्या पात्रतेमध्ये ह्यामध्ये सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त लेखा गट साठी इथं आपण पाहतो की कॉमर्सची डिग्री लागते आणि उद्योग अधिकारी ह्याच्यासाठी आपण पाहतो की सिव्हिल ह्यामध्ये आपण पाहतो सिव्हिलची डिग्री तिथं पाहिजे. म्हणजे बाकीच्या पोस्टसाठी या दोन वगळता बाकीच्या पोस्टसाठी एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. आता यामध्ये तुम्हाला सांगतो की बरेचसे फूड अँड ड्रगच्या जागा आहेत अन्न औषध प्रशासन विभागाच्या, त्या येण्याची शक्यता आहे. यामध्ये त्या ऍड होतील जे क्वालिफाय असतील त्यांच्यासाठी परत लिंक ओपन होईल त्यावेळेस ते क्लिक करा. त्यानंतर बाकीच्या ज्या पोस्ट ऍड होतात त्याच्यासाठी वेगळं काय करायची गरज नसते. जनरल ग्रॅज्युएशनसाठी ऑटोमॅटिक तुम्हाला ते लागू होऊन जातं. परंतु हा फॉर्म भरला तर पुढच्या बऱ्याचशा प्रक्रिया तुमच्या सोप्या होऊन जातील आणि म्हणून हा फॉर्म भरून घ्या. येणाऱ्या जागेचाही तुम्हाला तो लाभ होईल आणि 31 मे ची तयारी पहिल्यापासून करायची असेल वेळ भरपूर आहे आणि यामध्ये याच्या संदर्भातली पूर्व परीक्षेची बॅच आपल्या अकॅडमीमध्ये सुरू झालेली आहे. ह्यालाही तुम्ही जॉईन होऊ शकता. या ठिकाणी एवढं सांगून मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.